चला तर फ्रेंड, आज बनवूया गणपतीचे आवडते उकडीचे मोदक. त्यासाठी काय, पाणी आणि तांदळाचं पीठ सम प्रमाणात घेऊन आपण त्याला 10 मिनिटं वाफवून घेऊया. नंतर एक कच्चं नारळ घेऊ, त्याला मी मिक्सरमध्ये काढून घेते आणि नंतर तुपाची फोडणी घालू. इलायची आणि कोकोनट या दोन्हीची आपण छान फोडणी देऊ. त्याच्यामध्ये 2 चमचे गूळ ॲड केला आणि छानपैकी आपण ते मिश्रण तयार करून घेऊ. नंतर आपलं पीठ चांगलं स्टीम झाले, त्याला मग थोडंसं मीठ आणि तूप टाकून 7 ते 8 मिनटं लोण्यासारखं मस्त मळून घेऊया. ते मळून झालं की काय, मग झालं आपलं. नंतर एक गुलाबजामुनच्या साईजचं पिठाचा गोळा घ्यायचा आणि 3 बोटाच्या साहाय्याने मस्त छान बॅटर भरून कळ्या घालायच्या. कळ्या घालल्या की काय, पूर्णपणे साईडनी पॅक करून घ्यायचं आणि झाला आपला मोदक तयार. याला छानपैकी स्टीम द्यायची आणि स्टीम